नमस्कार. मी शारदा राजेंद्र राऊत. ग्रामगीता प्रचार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. मागील ओळीमध्ये मी वाचन करून त्याचा अर्थ पण सांगितलेला आहे. आता आपण 28 ते 42 या ओळीचे वाचन करून त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता संतमताचे विचार, या विचाराला तुम्ही किती लोक सहमत आहे, किती लोक लाईक करतात, सबस्क्राईब करतात. आणि आज आपल्याला ग्रंथ वाचायला वेळ नाही आहे. ग्रंथाचे वाचन करणं धावपळीच्या युगामध्ये होत नाही, तर आपण घरामध्ये आपला व्हिडिओ लावून दिला. वाचन आपल्या घरामध्ये त्याचे संस्कार पडतात. एवढं मला सांगायचं असून 28 ते 42 या ओळीचे मी वाचन करणार आहे. मानव पशु योनीतून आला, नराचा नारायण होणे त्याला. यासाठी संस्कार देऊनी साविरला क्रमाक्रमाने. मानवा कळून जे जे घडते, ते बरे वाईट दोन्ही होते. त्यातून निवडावे लागते पाप पुण्य, त्याची सुधारणी आचरण. घ्यावे लागते नवे वळण, जने आपुले करील उद्धारण. इतरा सहाय्यक होऊन यासाठी धर्म नेमिले संस्कार. आश्रम गोविले जीवनी चार, आयुष्य कल्पुनी वर्ष 100. विभागिले ते उन्नती स्तव. मानव जीवनी करिता पदार्पण, ब्रह्मचार्य आश्रम लागे जाण. जो सर्व आश्रमाचे मूलस्थान, पाया म्हणावा जीवनाचा. ज्याचा ब्रह्मचार्य आश्रम साधला, त्याचा पुढील काळ सुखी गेला. मग प्रत्येक आश्रमा त्याला उत्कर्षदायी होतेसे. या ब्रह्मचार्य आश्रमाचे साधन चाले धर्म धारणे पासून. पोटातची असता जीव पडवण, जतन करावा संस्कारे. संस्कार दुष्परिणामकारी, न पडावे आतील गर्भावरी. म्हणून मात्या पित्यांनी सदाचारी राहावे सद्भावे. न करावे अश्लील भाषण, न बघावे दृश्यहीन. न राहावे व्यसनाधीन, दुर्गुणी अन्न न खावे. आहार विहार सात्विक पूर्ण, उत्तम गुणी चिंतन वाचन. न ऐकावे शृंगार गायन, गर्भवतीस घेऊनी. येतोनी पाहिजे जतन केले, पुढे मूल जन्मासी आले. तेव्हापासून संस्कार घडले पाहिजेत सत्कर्माचे. घरी पुत्र रत्न जन्माले, काही दिवस त्याचे कौतुक केले. परी जन पुढे पाहू लागले, कर्तव्य तयाचे. मुलगा काय खेळणे खेळतो, काय बघतो कोठे जातो. कैसा बोलतो चालतो गातो, पाहती जन. मुलास जैसे कळो लागले, तैसे त्यास सांभाळणे अवश्य झाले. त्याचे समोर न पाहिजे बोलले दुर्विषय कोणी. त्यावरी उत्तम संस्कार घडावे, म्हणूनच व्रतबंधादी भरवे. शिकवावे पाठ करून घ्यावे उत्तम विषय. 28 ते 42 ओळीचे वाचन झालेले आहे. आता तुकडोजी महाराजांनी 28 ते 42 ओळीचा अर्थ काय सांगितलेला आहे, याची मी तुम्हाला अर्थ सांगणार आहे. कारण पशुसारखा 84 लक्ष योनीतून माणूस आला. त्याला नारायण व्हायचे आहे, तर क्रमाने चांगले संस्कारच घ्यावे लागणार. 28 माणसाकडून घडणारे क्रम चांगले वाईट दोन्ही प्रकारे होतात. त्यातून पाप पुण्य ठरवून त्याची निवड करावी लागते. सुसंस्कार देऊन त्याचे आचरण हळूहळू
सुधारून त्याला उत्तम वळण घ्यायचे आहे, की ज्यामुळे तो स्वतःचा उद्धार करून इतरांनाही सहाय्यक ठरू शकेल. त्यासाठी धर्माने संस्काराची आखणी केली. 100 वर्षाचे आयुष्याची कल्पना करून त्याचे 4 भाग उन्नतीसाठी आश्रम रूपाने ठरविले. माणसाच्या जीवनाची सुरुवात ब्रह्मचार्याश्रमापासून होते. तोच सर्व आश्रमाचा मूळ पाया आहे. ज्याने ब्रह्मचार्य आश्रम उत्तर प्रकारे आचरला आहे, त्याचे तर प्रत्येक आश्रमातील जीवन सुख आणि उन्नतीकारक होत जाईल. हा ब्रह्मचार्य आश्रमाला आईच्या उद्धारात जीव असताना सुरुवात होत असते. म्हणून तेव्हापासूनच आईने सुसंस्काराने त्यांचे सांभाळ करत जावे. वाईट संस्कार आतल्या गर्भावर होऊ नये म्हणून आईवडिलांनी पवित्र आचार विचाराने राहावे. कुठे वैश्विक गोष्टी चर्चा करू नये. असे हीन नाटक, सिनेमादी दृश्य पाहू नये व कोणतेही दुर्व्यसन, तामस दुर्गुण वाढविणारे अन्न खाऊ नये. आचार विचार, आहार विहार, वाचन पठण सात्विक गुणाने युक्त असावे. तसेच गर्भवतीला घेऊन शृंगार गायन, विकार वृद्धी करणारे फाजील दृश्य पाहण्यास जाऊ नये. गर्भकलापासून अशा तऱ्हेने रक्षण करावे व पुढे मूल जन्माला आल्यावर त्यावर चांगले संस्कार घडवून आणवावे. मुलाचा जन्म झाल्यावर घरी त्याचे सर्व कौतुक करतात, आनंदित होतात. पण पुढे तो काय करतो, काय खेळतो, काय वाचन करतो, कोणासोबत राहतो याच्याकडे मात्र आईवडिलांनी पूर्ण लक्ष द्यावे. कोणते गाणे म्हणतो हे लहानपणी लोक चिकित्साने पाहतात. दिवसेंदिवस मुलात जसजशी समज येते तसतसे त्यात त्याचे प्रमाणे वाईट असलीस कोण बोलू नये, कशा प्रकारे त्याला सांभाळणे जरूर असते. लहान मुलावर उत्तम संस्कार होण्यासाठी मौजी बंधन व्रत आहे. तेव्हापासून त्याच्याकडे धर्माविषयी पठण करून घेतल्या जावेत. सद्गुरुनाथ महाराज की जय. मी आता वाचन केलेल्या ओळीचा अर्थ सांगितलेला आहे. जय गुरुदेव.